नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र, आपलं आवडतं मराठी YouTube न्यूज चॅनल। नमस्कार, आपण पाहत आहात SD न्यूज महाराष्ट्र। सध्या आपण जे चित्र पाहत आहात ते लातूर शहरातील इंजिनिअरिंग कॉलनी येथील असून हे चित्र म्हणजे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराची पोचपावती। लातूरला पडलेल्या पहिल्या पावसामध्ये हे लातूरातील मेन रोडची अवस्था आहे। आपण हे चित्र पाहत आहेत ते कुठल्या नदी पात्रातील किंवा पर्यटन स्थळातील किंवा वॉटर पार्क येथील नसून हे चित्र वस्तादवरल्या मेन रोडवरचं। पण पाहू शकता पहिल्या पावसात किती ढिसाळ कारभार हा दिसून येतो महानगरपालिकेचा। तुंबलेल्या नाल्या, अरुंद नाल्या, यामुळे पहिल्याच पावसात अशी अवस्था येथील नागरिकांना पाहायला मिळाली। 1 फूट ते साधारण 1.5 फूट इतकं पाणी अक्षरशः रोडवरून वाहत होतं। सामान्य नागरिकाला चालत जाणं किंवा मोटरसायकल अथवा कार जीपनं जाणं पण अवघड झालेलं आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे पाण्याचं तळ्यात रूपांतर झालेलं आहे आणि पहिलाच पाऊस आहे। याच्यानंतर सातत्याने 4 महिने हा जो पावसाचा सीझन असतो त्यामध्ये काय होईल लातूर शहरासारखं हे सांगता येणार नाही। पाहूया महानगरपालिका प्रशासन आयुक्त याच्यावर काय भूमिका घेतात। लवकरच आपल्यास ते पाहायला मिळेल। नमस्कार, आपण पाहतात SD न्यूज महाराष्ट्र। सध्याचा आपण दुर्गादेवी चौकाच्या अलीकडे थांबलेलो आहे। कोणतं देशमुख नगरमध्ये थांबलेलो आहेत आणि सध्या पहिल्या पावसामध्ये महानगरपालिकेचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण इथल्या स्थानिक नागरिकांना विचारून त्यांच्याकडून माहिती घेऊ। नमस्कार, आपण आता सध्या आपल्या पाठीमागे चित्र बघतायत, त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय किंवा पहिल्या पावसामध्ये हे अशा हाल आहेत तर उरलेल्या 4 महिन्यामध्ये काय नियोजन लावेल महानगरपालिका, आपल्याला काय वाटतं याबद्दल? पहिलं आपलं नाव सांगा। मी प्रदीप भवनराव देशमुख बोलतो, कनेरी। हां, बोला। काय नाल्या साफ करत नाहीत, काय नाही, नाल्यामध्ये अडकलेल्या आहेत, छोट्या छोट्या नाल्या झालेल्या आहेत। किती वर्ष म्हणजे किती दिवसापासून इथं नाले साफसफाई नाही? वर्षापासून चालू आहे, म्हणजे 10 वर्ष झाले इकडे महानगरपालिकेचा असाच प्रकार चालू आहे। इथले संभाव्य नगरसेवक सध्याचे माझे काय बिराजदार साहेब आहेत, पाटील मॅडम आहेत, 2-3 नगरसेवक, 4 नगरसेवक तिकडे, त्यातला एक स्वीकृत नगरसेवक। बरं, ठीक आहे। मग आता याच्यावर तुमचं म्हणणं काय, नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटते किंवा महानगरपालिकेनं काय करावं याच्या संदर्भात? जी आहे ती परिस्थिती, नाल्याचं पाणी काढावं अर्जंट, प्रत्येकाच्या घराने घुसलेलं आहे इकडं। आता हे पहिल्या पावसामध्ये जर असं एवढं म्हणजे गंभीर चित्र निर्माण झाले लातूर शहरामध्ये, तर अजून उर्वरित 4 महिन्याच्या पावसामध्ये काय हाल होईल याचा अंदाज न लावलेला बरा। सध्या आपण ही परिस्थिती बघू शकता की म्हणजे खुल्या प्लॉट मध्ये सुद्धा पाणी म्हणजे स्थिर झालेलं आहे, डबक्या साचलेला आहे आणि इथं बरेचसे नागरिक या ठिकाणी हे दृश्य बघण्यासाठी आलेले आहेत। आपण पाठीमागं बघू शकता की एखाद्या म्हणजे तीर्थस्थळावरलं किंवा एखादे निसर्ग पर्यटन स्थळ असेल ना, जसं की तिथे धबधबा वगैरे पाहायला मिळतो, असा धबधबा पहिल्या पावसामध्ये लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो। केवळ महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हे दृश्य लातूरकरांना पाहायला मिळते। जवळपास 2 वर्ष झाले लातूर महानगरपालिका प्रशासकीय कारभाराच्या अंतर्गत झालेली आहे, तरी पण येथील कर्मचारी इथं अजिबात लक्ष देत नाहीत। तर येथील नागरिकांचं म्हणणं असं आहे की बाबा पहिल्या पावसात जो अनुभव आपल्याला घ्यायला मिळाला तो अनुभव इतर 4 महिन्यामध्ये पुन्हा पाहायला मिळू नये ही नागरिकांची अपेक्षा आहे। पाहूया ना लातूर शहर महानगरपालिका आयुक्त किंवा प्रशासकीय या बाबतीत काय तोडगा काढतायत ते। SD न्यूजसाठी SD न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष धनुरे, लातूर।